के लिए। योगेश तर इथे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खऱ्या अर्थाने मी आताच फोन करणार होतो, आमचे सर्व समालोचकांचे महागुरु आदरणीय एम.डी. गडगे सर इथे आलेले आहेत. तर पुढची जिम्मेदारी आता आपण त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. यस महागुरु. थैंक यू सो मच संदीपजी पाटील सर. नमस्कार क्रीडारसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत राजराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या साडवा सामना नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दोन संघ प्रिशा 11 जर्मन अडिवली विरुद्ध जहरी रांजनोली. पहिला बॉल मिड विकेटला बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. 2 धावेने संघ अकाउंट ओपन करतो. सलामीवीर ॲज ओपनर तुम्ही पाहतात जय हरी रांजोळी संघाचे ॲज द ओपनर विस्फोटक काढू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या बॉलवरती 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. बॅट्समॅन सुखदेव भांबरे. वेगवान बॉल परंतु पंचांनी दंडित घोषित केला. वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी भारतीय टीमची टोटल 3 या धावसंख्येवरती. एका बाजूला प्रिशा 11 जर्मन अडिवली संघ. खरं तर दमदार लढत होणार. एक डोंबिवली मधला संघ तर एक भिवंडी मधला संघ. बॉल चांगला हवेत खेळलाय. शतक थोडे दूर आहेत. पावर सर्कलचं षटक आणि बॉलला अडवण्यात यश आले. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. लक्ष असू द्या. दोन धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्या एकूण पाहिली तर 5 धावा. बघा फटक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचं शुभ आगमन व्यासपीठाकडे होताळे. खरं तर हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान फटक्यांच्या आतिषबाजीने केला जात आहे. हॅलो, मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सुप्रसिद्ध उद्योजक, सुप्रसिद्ध बिल्डर आदरणीय आहे राजेश शेठ शहा क्यू ये रिव्हर फ्रंट आणि त्यांचे सहकारी आदरणीय विकी शेठ अरोरा साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी राजाराणी क्रिकेट संघ घोट आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय आहे बालाशेठ धुमाल आणि ग्रामस्थ मंडळ घोट यांच्या वतीने आपलं सरसे स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय बंटीशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. बंटीशेठ आपलंही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. नक्कीच अडवली संघासाठी शुभेच्छा आल्यात. मथुर बैलाचे मालक दमदार व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील यांच्या वतीने आणि खरं तर बाबूशेठ पाटील चषकाचे दमदार आयोजक प्रजेश दादा पाटील ऑनलाईन मॅच बघतायत, त्यांच्याकडून अडवली संघाला शुभेच्छा आल्यात. प्रजेश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे मित्र हरेश दादा पाटील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील अडवली संघाला शुभेच्छा आल्यात. आम्ही मनपूर्वक तुमचं स्वागत करतोय. खरं तर अडवली संघाला शुभेच्छा देतात आमचे रुशालभाई पाटील गोल्डन मॅन, घोडगावचे युवा गोल्डन मॅन रुशाल दादा पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. दमदार आयोजन तुम्ही पाहतायत. राजराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ही स्पर्धा मित्रांनो 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम. आज 3ऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. बॉल चांगला आहे, चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा. जय हरी रांजनोली विरुद्ध प्रिशा 11 जर्मन अडिवली अशी ती लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिला मॅच
ओमसाई आगासन संघाने जिंकला आणि ही दुसरी लढत. यानंतर शो मॅच होणार आहे विनोद दादा पाटील आणि दिलीप शेठ पाटील यांच्या वतीनं. चांगला बॉल कट केलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं. बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नवनाथ पाटील. तुम्ही पाहता अनेक सारे मान्यवर विनोद दादा पाटील 51,000 रुपये त्यांच्या वतीनं आलेत. त्यानंतर युवा उद्योजक मित्रांनो बंटी दादा पाटील देखील आलेत. त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या वतीनंही 51,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं स्वागत केले चौकाराबरोबर. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर 4 रन. मॅच प्रयत्न चांगला होता. त्या ठिकाणी फिल्डर नितेश होते मात्र नितेशला झेल टिपता आल्याने प्रयत्न चांगला होता. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जयहरी रांजोळी संघाने केलेत 15 धावा बिन गडीबाद. सुंदर संगीत रुशाल दादा पाटील रॉयल किंग ग्रुप गोल्डन मॅन म्हणून युवा गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आडवली संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खरं तर आडवली गावचे जावई आहेत आणि सध्या आडवली संघाला ते सपोर्ट करत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 आल्यात. एकूण 5 षटकांची लढत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. धाबा केलं होतं पहिल्या सत्रामध्ये टीम जवळजवळ 56 धाब्याचं टार्गेट होतं. 2 धाब्याची पेनल्टी म्हणजे 58 धाब्याचं टार्गेट चेस केलं ओमसाई आगासन संघानं. मागचा सामना देखील आपण पाहिला. एक मलंगडातला संघ एक डोंबिवलीतला संघ होता. आता एक भिवंडीतला संघ आणि एक डोंबिवलीतला संघ अशा प्रकारे लढत आज देखील पाहायला मिळेल. काल डोंबिवली परिसरातला संघ जय वागेश्वर देसाई सुपर 5 मध्ये दाखल झालाय. पहिल्या रात्री आपल्या परिसरातला कोपरा संघ. बॉल चांगला यावेळेस मिड विकेटला चाललाय. अलॉंग द कापेट एक सिंगल भेटली. सिंगल ओव्हरला सुरुवात झाली. धावसंख्या एकूण 16 होती. 16 रन विदाउट लॉस. सेकंड ओव्हर प्रोग्रेस करत तर पाबर सर्कलचं दुसरं षटक फेकलं जातं. प्रभाकर भाणे वेगवान गोलंदाज आहे. नक्कीच पाबर सर्कलचं दुसरं षटक तो फेकतो. 3 खेळाडू बाउंड्रीवरती. ऑन साईडला 2 ऑफ साईडला 1 खेळाडू तुम्ही पाहतात लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात केले गेले. एक ऑन साईड मध्ये वाईडिश लॉंग ऑन लेग खेळाडू तैनात केले गेले. त्यानंतर एक खेळाडू तुम्ही स्क्वेअर लेग मध्ये पाहतायत. एकूण असे 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात केले गेले. सेकंड पॉवर प्ले मध्ये सिंग मिळाली. सिंगच्या मदतीनं टीमची टोटल 17 होती. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं मित्रांनो. पण तो 17चा खतरा कधी झाला. बॉल चांगला ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. एक सिंगल मिड विकेटला बॉल फील्ड होणार तोपर्यंत केवळ सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवरती. यस नक्की आपण पाहतो धावसंख्या 18 होती आहे. दमदार क्रीडा स्पर्धा मित्रांनो. या ठिकाणी 5 रात्र क्रिकेटचं आयोजन आणि बॉल हवे ते फसलाय फटकाने. पहिला धक्का जयहरी रांजणोली संघाला.
सुप्रसिद्ध बिल्डर्स की ग्रीन रिवर फ्रंट के ओनर्स आदरणीय श्री राजेश जी शाह साहब, इनका स्टेज इस मंच के ऊपर आगमन हो चुका है और उनके साथ उनके पार्टनर आदरणीय विकी शेठ अरोरा साहब, आपका यहाँ पर आगमन हो चुका है। राजा रानी इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर राजा रानी क्रिकेट क्लब घोड़ और बालाशेठ धुमाल, इनकी ओर से आपका शान और शौकत के साथ यहाँ पर हम स्वागत करते हैं। बिल्कुल उनके ओर से योगेश, ओ टू योगेश। जहां बिल्कुल हर एक मेहमान का सम्मान यही तो कर्तव्य है। और बालाशेठ धुमाल महागुरु ये सबसे बड़ा नाम है क्योंकि हमेशा इस टीम के साथ रहते हैं। राजा रानी क्रिकेट क्लब जो नाम है उनके सुपुत्रों का नाम है राजा और रानी बालाशेठ धुमाल, जिनकी प्रतियोगिता आप देख रहे हैं मैदान के ऊपर, काफी खूबसूरत प्रतियोगिता। हर साल महागुरु डे फॉर्मेट प्रतियोगिता आपने देखी, इस साल उनका सपना था नाइट प्रतियोगिता रखने का और वो सपना साकार किया। सबसे बेहतरीन ट्रॉफी आप देख रहे हैं मंच के सामने, चमचमाती हुई खूबसूरत ट्रॉफी जो कई हीरोइन से भी ज्यादा खूबसूरत है। जिक्र होना चाहिए बालाशेठ धुमाल का जो हमेशा बड़ा योगदान देते हैं। रन की बात करेंगे तो इस समय 2 रन आते हुए 2 के साथ रन संख्या की बात करेंगे 20 रन, 20 रन बन चुके हैं और 21 रन। यानंतर मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। 1992-93 चे सर्व एकेकाली ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकत्रित येण्याचं ज्यांना भाग्य लाभलं असे एकमेकांचे सहकारी एका बाजूला आपण पाहणार आहोत। केडी पाटील कंस्ट्रक्शनचे एमडी अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर, घोड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि घोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विनोद शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय दिलीप शेठ पाटील असा संघ आपल्या भेटीसाठी येईल आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून राजा रानी घोट क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडल घोट या स्पर्धेकरता सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेब उद्योजक घोट यांच्या वतीने 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे। त्यानंतर शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय दिलीप शेठ पाटील साहेबांच्या वतीने 51,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि त्यानंतर बंटी शेठ पाटील सानवी एंटरप्राइजेस घोट यांच्या वतीने 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल राजा रानी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो। ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आणि पहिला बॉल डॉट फेकला। 2 ओव्हरमध्ये 21 आल्या। सुंदर वक्तव्य केलं महागुरु। खरं तर मैत्री हे एक काल असं होतं की ते मित्र होते, परंतु आज प्रत्येक जण आपल्या व्यवसायामध्ये गुंतला आणि त्यामुळे बराच वेळ त्यांना मिळत नाही आणि आज या स्पर्धेच्या वतीनं हे सगळेजण मित्र एकत्रित आल्याने शो मॅचच्या माध्यमातून त्यांचा सामना पाहायला मिळेल। गोलंदाज मैदानावरती सज्ज झाला। 30 षटक भूषण पाटील, बॉल चांगला यावेळेस ऑन साइड मध्ये भूषण बाणेचा बॉल डीप मिड विकेट मध्ये बॉल अडवला, तोपर्यंत एक सिंगल आली। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती धावा लागलेत 22 रन्स। रन संख्या आपण पाहिली तर 22 रन्स, 22 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत। भूषण बाणेचं षटक तुम्ही पाहतात, पहिलं षटक विजय पवारनं फेकलं, त्यानंतर प्रभाकर बाणेनं षटक फेकलं आणि आता भूषण बाणे गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाजाचा वापर केलाय। प्रिशा लेवंड जॉन आडिवली टीम। बॉल फुल टॉस होता, प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल बॅटचं व्यवस्थित कनेक्शन नाहीये। दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव घेत असताना संघर्ष केलाय। पाहायचं 3ऱ्या पंचामाला नो साठी रिव्ह्यू घेतलाय आणि रनआउट साठी देखील रिव्ह्यू घेतलाय। अशा प्रकारे दोन्ही रिव्ह्यू आता चेक केले जातील, रनआउट साठी आणि हाईट फॅक्टर साठी आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। बॉलचा हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत। 3रे पंच आमच्या सोबत सुनील तांडे सर जॉईन झालेत। त्यानंतर या ठिकाणी तर हाईट फॅक्टर साठी जो रिव्ह्यू घेतला होता तो नो बॉल दिलाय पंचांनी, परंतु आता रनआउट चेक करायचे।
नॉट आउट. 1+2 2+1 अर्थात या बॉलवरती 3 धाबा मिळतील आणि 3 धाबाने संघ पोहोचलाय 25 या धावसंख्येमध्ये. पंचांनी नो घोषित केला अर्थात आता येणारा चेंडू प्रीट असेल. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला जय हरी रांजणोली आणि त्याला फाईट करत असताना मैदानावरती प्रिशा लेवंड जय हनुमान अडवली. यावेळीचा चेंडू प्रीटचा होता परंतु बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी एक सिंगल घेतली. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे 26-26 होती. चला थोडं स्पीडअप करा. पंच लक्ष असू द्या कारण बघा प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटांचा टायमिंग दिलं जातं. 4 ओव्हर तुम्हाला कशा पद्धतीने 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त झाले नाही तर मग तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. बॉल पडल्यानंतर या ठिकाणी फलंदाजाला बीट करत होता परंतु पंचांनी बाईट घोषित केला. अबांत धावसंख्या भारतीय टीमची टोटल पुढे चालली आहे 27 या धावसंख्येमध्ये. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विजय पवारने धाबा खर्च केला होत्या 15 परंतु त्यानंतर भूषण भाणेनं प्रभाकर भाणेनं अवघड 6 धाबा दिल्या आणि आता भूषण भाणे गोलंदाजी करतोय. बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी बाईट घोषित केलाय. अवांत धावसंख्या भरते. दिशा इन गोलंदाजी. दिशा बरकटली तर दशा खराब होते आणि दशा खराब झाली तर सामना जिंकणं कठीण होणार. त्यामुळे दिशेवरती नियंत्रित ठेवावं लागेल तो अडवली संघाच्या गोलंदाजाला. भूषण बाणे या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर जवळजवळ 3 चेंडू त्यांना खराब फेकलेत. 1 नो 2 वाईट. बॉल चांगला समोर खेळतात. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल भेटली. डबलसाठी धावतात आणि थ्रो चुकीचा. ओव्हर थ्रो झाला आणि त्यामुळे 2 धाबा पुन्हा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो 30 या धावसंख्येमध्ये. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 30 धाबा स्कोरबोर्ड होती. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. वेल जज वेल कॅच. धक्का लागतोय मैदानावरती. जय हरी रांजणोली संघाला दुसरा. एकूण धावसंख्या जर पाहिली 2 गडी बाद 30 धाबा. स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. ते ऋषी एंटरप्राइजेस मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय संजय शेठ भालेराव साहेब यांच्या वतीने राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक क्रिकेट स्पर्धेला 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी राजाराणी क्रिकेट संघ घोट आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालाशेठ धुमाल आणि ग्रामस्थ मंडल घोट यांच्या वतीने जाहीररित्या इथे आपला आभार व्यक्त करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. शेवटचा अंतिम चेंडू ओव्हर नंबर 3. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले केतन परंतु 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 2 गडी बाद 30 अर्थात 10.00च्या सरासरीनं जय हरी रांजणोली संघाने धावा केले 30. चला स्पीडअप करायचंय. बघा जास्त वेल घ्यायचे नाही आहे. व्यासपीठावर आम्ही सन्माननीय क्यू एक ग्रीन रिव्हर फ्रंटचे सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय राजेश शाह साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक क्रिकेट स्पर्धेला इथे 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल
ग्रामस्थ मंडळ घोट आणि राजाराणी क्रिकेट संघ यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो। आणि त्यानंतर राजेश शेठ शाहसाहेब यांचे पार्टनर आदरणीय विकी शेठ अरोरा सुप्रसिद्ध बिल्डर्स यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार। संत वचनाप्रमाणे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले अशी व्यक्तिमत्व आपल्याला ते व्यासपीठावर उपस्थित आहेत। तर पुन्हा एकदा बोलणार आमचे सहकारी योगेश मडबी यांच्याकडे। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला। 30 धावा 4थ्या षटकाला सुरुवात झाली। पहिला चेंडू स्वीटसीटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न बॉल बॅटचं कनेक्शन नाहीये। डॉट बॉलची समाप्ती। काय सुंदर कडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। महागुरु 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत। राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक सन्मानी बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा आणि सोहा आनंदाचा। बॉल चांगला यावेळेस मात्र मिड विकेटला बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत इथे बॉल निघून चाललाय सीमारेषा बाहेर 4 रन। बघा टाइम चला टाइम अलर्ट केलंय बघा आडिवली संघ। कारण प्रत्येक ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांचा टायमिंग आहे। कारण आम्ही नेहमी सांगतो ना महागुरु की आयुष्यात वेळेला महत्व द्या। बॉल हवे ते मिस टायमिंग इथे धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये अजून एक रांजणोळी संघाला। तर विकेटच्या हॅट्रिक साठी गणेश दादा शेलार आडिवली यांच्या वतीनं 3000चं प्राइज आहे गोलंदाजाला। चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा। कारण वेळ ही कोणासाठी महागुरु थांबत नसते वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतं। तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। किशोर शंकर निगोकर यांचं आगमन इथे झालेलं आहे। यावं व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आपण सहकार्य केलेले आहे। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। चला ओव्हर नंबर आपण पाहिले तर 4थं सुरू झालं। गोलंदाज तयार। बॉल चांगला वेगवान बॉल अगदी फलंदाजाला बीट करतो। डॉट बॉलची समाप्ती। गोलंदाज प्रभाकर बाणे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या त्यानंतर 1 विकेट घेतली। त्यानंतर सेकंड स्पेससाठी आलाय जवळजवळ 4 चेंडू फेकले 4च धावा तर 1 गडी बाद केलाय। क्लीन बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट हे सांगत असताना प्रभाकर बाणेनं अजून 1 विकेट टिपली आहे। मैदानावरती धक्का पुन्हा एकदा रांजणोळी संघाला। फलंदाज बाद झाल्या मैदानावरती आपण पाहतो धक्के लागत चालले रांजणोळी संघाला। 34 धावा एकूण आपण पाहिले तर धावा 4 गडी बाद 34। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय राहुल। बघा वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा दोन्ही संघ। कारण मी आता सांगितलं की वेळ ही आयुष्यात कुणाला थांबत नसते वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते। म्हणून आम्ही सांगतो ना की वेळेची किंमत नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा। जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जातोय। सांगायचे तात्पर्य एवढंच जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है। ओव्हरची समाप्ती। एक कामयाब ओव्हर सपोल ओव्हर प्रभाकर भाणेचं राहिलं। 4 धावा 2 गडी बाद या ओव्हरमध्ये। पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा 1 गडी बाद 2 षटक 10 धावा आणि 3 गडी बाद हे होतं बॉलिंग विश्लेषण प्रभाकर भाणेचं। 4 षटकांचा खेळ समाप्त। धावा संख्या 4 गडी बाद 34।
आहे व्यासपीठावर कामोठे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, एकेकालचे नामवंत क्रिकेटर आणि राजकीय क्षेत्रात ज्यांच्या सौभाग्यवती हेमलताताई गोव्हारी, ज्या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत, ते सन्मान्य रविदादा गोव्हारी आपण इथे उपस्थित आहात. आपलंही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करत आहोत. शेवटचं अंतिम षटक आता फेकलं जाते आणि शेवटच्या अंतिम ओव्हरसाठी गोलंदाज शुभम बाणेचा वापर केलाय. 5वं अंतिम षटक, गोलंदाज तयार. केतनसाठी चेंडू चांगला होता, बॉल चाललाय स्पेलक रिजन मध्ये, फिल्डर आले दूरवरनं, बॉल फील्ड चाललाय तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 धावा, 4 गडी बाद 35. काय सुंदर लढत पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये रांजोळी संघाने 15 धावा एकवटल्या. असं वाटलं की या मॅच मध्ये 70-75 धावा नक्की पाहायला मिळते, परंतु टीम आडिवली संघाच्या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. बॉल चांगलाय, फ्लॅटेड स्ट्रोक, मिड विकेट सीमारेखा बाहेर येतोय ब्रँडेड षटकार. आणि पुढे चालली आहे धाबा फडकावती. 41 धाबा लागल्यात. शेवटच्या ओव्हरला आता टार्गेट केलं जाईल, कारण टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल आणि सध्या तरी एक षटकार आलाय. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो. या ठिकाणी शुभम बाणेच्या माध्यमातून शेवटचं अंतिम षटक फेकलं जाते. GrameenTennisCricket.in तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करते, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फटका छान आहे, मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, जजमेंट चांगलं होतं करण बाणेचं. धक्का लागला अजून एक मैदानावरती रांजणोळी संघाला. 41 धावा, 5 गडी बाद. गीत डीजेच्या माध्यमातून साई भक्तांसाठी होतं. साई बाबा कहते कि मत सो जितना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. धावसंख्या 41, 5 गडी बाद तुम्ही पाहतायत. अंतिम षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी शुभम बाणे विकेट प्राप्त केली. आतापर्यंत त्याने या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केलेत, तर एक गडी बाद केलाय. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये भूषण मात्रे आलाय. गणेश दादा शेलार यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं प्राइज. खोलात टाकलेला चेंडू, यावेळेस मात्र डॉट. 8व्या 7व्या नंबरचा खेळाडू मैदानात मध्ये भूषण मात्रे आलाय. शेवटचं अंतिम षटक आणि आता शेवटची 2 चेंडू शिल्लक राहिलेत. बघा, शो मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. एका बाजूला विनोद शेठ पाटील संघ खेळेल, दुसऱ्या बाजूला दिलीप शेठ पाटील. अशी लढत मैदानावरती, मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजून एक बॉल चांगला गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर यावेळेस थोडासा टेक ऑफ झाला, बाउन्स झाला आणि फलंदाजाला बीट करत बॉल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. संघर्ष करावा लागेल, कारण या मॅच मध्ये टार्गेट मोठं होत नाहीये. खरं तर मागच्या मॅच मध्ये 58 धावा चेस झाल्या, परंतु या मॅच मध्ये आता 41 झाल्यात. म्हणजे षटकार आला तर 47, चौकार आला तर 45, 2 धावा आल्या तर 43 आणि डॉट आला तर 41. पाहिजे अंतिम चेंडू. चांगला बॉल, एक सिंगल तर येणार. बॉल वरती दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय, कॉल होता. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम जे हरी रांजणोळी संघाने केलेत 43 धावा आणि 44 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल.
मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे। राजा राणी घोट क्रिकेट संघाच्या वतीने मी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय श्री बालाशेठ धुमाल यांना मी इथे आमंत्रित करत आहे की आजचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक आणि QA ग्रीन रिव्हर फ्रंटचे बिल्डर सन्मानीय राजेश शेठ शाह साहेब यांचा आपण इथे सन्मान करावा। यहाँ पर आज के हमारे अतिथि मेहमान टुडे द ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर राजेश शाह सर QA ग्रीन फ्रंट से बिल्डर सुप्रसिद्ध बिल्डर्स, आपका यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से शान और शौकत के साथ आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर आदरणीय बालाशेठ धुमाल, आपसे मेरा निवेदन है, आपसे हमारा अनुरोध है, आज के अतिथि मेहमान सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय राजेश शाह साहब का शाल पुष्प गुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आपके शुभ हाथों से बिल्कुल आप उनका गौरव यहाँ पर सम्मान करें और उसके बाद में सम्मान किया जाएगा। एक बार फिर से मैं बालाशेठ धुमाल आपसे निवेदन करता हूं, आपसे अनुरोध है कि सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय विकी शेठ अरोरा साहब का यहाँ पर आप सम्मान करें। कहा जाता है कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं। सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय विकी शेठ अरोरा साहब, इनका राजा रानी क्रिकेट क्लब के इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर बालाशेठ धुमाल, इनके शुभ हाथों से शाल पुष्प गुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर यहाँ पर सम्मान किया जा रहा है। यानंतरचा सन्मान असेल सन्माननीय KD पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्री विनोद शेठ पाटील, माजी सरपंच घोट, राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सातत्याने सामाजिक दृष्ट्या ज्यांचं खूप मोठे योगदान आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे। ते सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेब, माजी सरपंच घोट, यांचा सन्मान इथे केला जात आहे। सन्माननीय राजेश शेठ शाह साहेब, इनके ओर से इस प्रतियोगिता के लिए 1 लाख रुपए की नगद धनराशि और उनके पार्टनर बिल्कुल विकी शेठ अरोरा साहब, इनके ओर से भी यहाँ पर डोनेशन के रूप में 1 लाख रुपए का मदद कार्य यहाँ पर आपने किया है। इसलिए इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर की ओर से और हमारे सभी ग्रामस्थों की ओर से एक बार फिर से आपका यहाँ पर हम आभार व्यक्त करते हैं। आणि यानंतर ज्यांचा सन्मान इथे केला जाईल मित्रांनो, संपूर्ण घोट गावाला आणि पनवेल वासियांना अभिमान हेवा वाटावा अशा एका युवा क्रिकेटरचा सन्मान केला जात आहे। सन्माननीय शुभम बिल्डर्स से मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप शेठ पाटील, ज्यांचा सुपुत्र कुमार तनिष दिलीप शेठ पाटील याचा गौरव इथे केला जाईल मित्रांनो। तनिष याच्या बघा, आणि तनिषाबद्दल निश्चित स्वरूपात एक अभिमानाने सांगन की तनिष हा क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर, क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर यांची जी अकॅडमी आहे DY पाटील नेहरू स्टेडियमवर सातत्याने क्रिकेटचं खऱ्या अर्थाने धडे तिथे गिरवतं। मग इंग्लंड सारख्या मैदानामध्ये निश्चित स्वरूपात वयोगट 12 आतील गटामध्ये काय वयोगटातील खेळाडूंमध्ये एक शतकी खेळी करण्याचं भाग्य सुद्धा तनिषला लाभलं। चेन्नईच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खेळत असताना त्या स्टेडियमवर 50 धावांची अप्रतिम एक झुंजार खेळी साकारली, त्याचं नाव आहे तनिष दिलीप पाटील घोट। सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया की कादव्या खेळ थांबायच्या बघा 1 मिनिट, की कादव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला। तनिष, तू आता खऱ्या अर्थाने DY पाटील अकॅडमी मध्ये खऱ्या अर्थाने धडे गिरवतं, भविष्यामध्ये मुंबई रणजी क्रिकेटचं आपल्याला नेतृत्व करण्याची संधी लाभो आणि त्यानंतर या भारत देशाच्या खऱ्या अर्थाने संघामध्ये एक प्रतिनिधित्व करण्याची तुला संधी लाभो। हीच राजा राणी क्रिकेट संघ घोट ग्रामस्थांच्या वतीने आजचे आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजेश शेठ शाह साहेब, विकी शेठ अरोरा साहेब, विनोद शेठ पाटील आणि दिलीप शेठ पाटील यांच्या वतीने तुला शुभेच्छा आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुला आशीर्वाद देतो आम्ही आणि त्याचा यथोचित गौरव इथे केला जाईल। और सम्मान करने के लिए आज के हमारे अतिथि मेहमान टुडे द ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर राजेश शाह साहब, विकी शेठ अरोरा साहब और विनोद शेठ पाटिल, इन तीनों हमारे आज के अतिथि मेहमान, आप सभी को यहाँ पर हम इनवाइट करते हैं कि आपके शुभ हाथों से कुमार तनिष दिलीप पाटिल इनका यहाँ पर स्वागत करें।
त्यांनी दिलीप पाटील एक खऱ्या अर्थाने मुंबई सारख्या DY पाटील स्टेडियमवर सातत्याने क्रिकेटचा धडे घेतो. क्रिकेटची देवता महान क्रिकेटर सचिन रमेश तेंडुलकर ग्लोबल अकॅडमी मध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा धडे घेत होतं आणि त्याने इंग्लंड सारख्या मैदानामध्ये वयोगट 12 वर्षाखालील या मुलांच्या स्पर्धेमध्ये शतकी खेळी साकारली. चेन्नईच्या स्टेडियमवर अर्धशतकी खेळी साकारली की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला. तनिष खूप खूप तुला शुभेच्छा आणि तुझं मनपूर्वक अभिनंदन. खेळी ते स्टार्ट असेल. तर नाणेफेक किती केली जाईल. मी आज आमचे प्रमुख पाहुणे आज के हमारे खेल स्टार्ट असेल बघा. आज के हमारे अतिथि मेहमान आदरणीय राजेश शाह साहब सुप्रसिद्ध बिल्डर्स विकी शेठ अरोरा आणि विनोद शेठ पाटील यांना आमंत्रित करतो. या शाह साहब आई आहे अरोरा साहब आणि विनोद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला शुभम बिल्डर्सची टीम असणार आहे आणि एका बाजूला KD पाटील कंस्ट्रक्शनचा हा संघ असेल. विनोद शेठ पाटील 1992-93 मधील खऱ्या अर्थाने एकत्र ज्यांना शिकण्याची संधी प्राप्त झाली निश्चित स्वरूपात नावडे हायस्कूल मध्ये ते सर्व सहकारी आता मात्र क्रिकेट खेळताना आपण पाहणार आहोत. या एका बाजूला बघा दोन्ही उद्योजक आहे शुभम बिल्डर्स तर एका बाजूला KD पाटील कंस्ट्रक्शन. शाह साहब और अरोरा साहब के शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जा रहा है. नाणेफेकीचा कौल KD पाटील कंस्ट्रक्शन विनोद शेठ नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने. निश्चित स्वरूपात बालाशेठ धुमाळ राजाराणी क्रिकेट संघाच्या वतीने आपल्याला खेळण्याची संधी प्राप्त झाली. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. कशी स्पर्धा वाटली आपल्या गावामध्ये आणि आपल्याच गावाच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचं भाग्य सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. काय सांगाल आपण बालाशेठ धुमाळ आणि राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या स्पर्धेबद्दल. हो नक्कीच गावासमोर आज प्रथमच खेळायला भेटणार आहे आणि नियोजन एकदम खूप सुंदर आहे. राजाराणी दरवर्षी क्रिकेट खेळवतो पण खूप सुंदर नियोजन आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात सांगतो 2 मिनिटात. चला तर यानंतर शुभम बिल्डरचे संगणक नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता. असं काही नाही. जे पण निर्णय घेतील आम्ही फलंदाजी सुद्धा प्रिपेअर आहोत आणि गोलंदाजी सुद्धा. तर एका बाजूला दोन उद्योजक पाहतो खऱ्या अर्थाने KD पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद शेठ पाटील त्यानंतर शुभम बिल्डरचे सर्व MD मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप शेठ पाटील एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लढत कशी असणार आहे. मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. संबंध मैत्रीपूर्ण असले तरी मैदानात गेल्यानंतर आम्ही परस्पर विरोधीच एक कॉम्पिटिशन प्रमाणे गेम खेळू. एकंदरीत या दोन्ही खऱ्या व्यक्तिमत्वाने शून्यातून विश्व निर्माण केलेले असं म्हटलं जातो की शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म शून्यातून होत असतो. दोघाही शून्यातून विश्व निर्माण केलेले. एका बाजूला विनोद शेठ पाटील घोट KD पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते एका बाजूला शुभम बिल्डर्स अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलं. एकंदरीत त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्यांची असणारी मैत्री या दोन व्यक्तिमत्वाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. नक्कीच ह्या दोघांचा म्हणजे घोटवासियांनाच नाही पण इतर लोक जे घोटशी रिलेटेड आहेत सर्वांना अभिमान वाटतो की अशी लोक म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण व्हावीत. आपण उद्योजकांना बघतो की इतर राज्यातून यातून उद्योग करतात आणि मोठे होतात पण इथं मराठी व्यवसाय एक आहे जो एवढ्या म्हणजे झिरोपासून त्यांनी स्टार्ट केले आणि एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवले. एक स्वतःचा एक ब्रँड एस्टॅब्लिश केला आहे. आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो या गोष्टीचा. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघ शुभम बिल्डर्स आणि त्याचबरोबर KD पाटील कंस्ट्रक्शन दोघांना मनपूर्वक शुभेच्छा. चला खेळ स्टार्ट असेल बघा. किशोर निगोगरी आपण आपला सन्मानित केलं जाईल. खेळ स्टार्ट. ओटो संदीप पाटील सर जोडले जातील आणि त्याचबरोबर योगेश मडवी. थैंक यू सो मच. टारगेट अपन पहला मैदानावरती जीत की बात करेंगे तो पहले सत्र में 43 रन बने 44 रनों का टार्गेट है. किशोर शेट्टी निगोगर साहेबांचा सन्मानित केलं जाईल. स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. बालाशेठ धुमाल त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे. हो टू कमेंट्री बॉक्स आता कंटिन्यू. जीत की बात करेंगे तो 44 रनों का टारगेट का पीछा करने के लिए जनमान प्रिशा 11 AWL टीम की बल्लेबाजी. रनों की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोर बन चुका 4 गेंदों में 7 रन 30 गेंदे 44 रनों का टारगेट मैदान के ऊपर. और इस समय हम बात करेंगे इस मुकाबले की तो प्रति ओवर में 8.80 की औसत से रन बटोरने हैं. ओवर नंबर पहला पावर प्ले का आप देख रहे मैदान के ऊपर. केतन मात्रे की गेंदबाजी खूबसूरत है और गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद उछाल लेती हुई और यहाँ पर
बिल्कुल पढ़ने के बाद वाइट के लिए रिव्यू लिया है बल्लेबाजी करने वाले टीम अडिवली के खिलाड़ियों ने। बिल्कुल यहाँ पर तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइन होंगे। काफी अच्छी प्रतियोगिता आप देख रहे हैं, जो कि कुल मिला के 5 रात चलने वाली प्रतियोगिता आज तीसरी रात में, और तीसरी रात की प्रतियोगिता आप देख रहे हैं। कई सारे दर्शक मैदान के चारों बाजू में, दर्शक और दर्शकों का पूरा मेला लग चुका है। आज सम्मानीय बालाशेठ धुमाल इनके सपनों की प्रतियोगिता 1 बाउंस ये गेंद होगा, और बिल्कुल ओवर में एक आप बाउंसर कर सकते, ये इशारा अंपायर द्वारा आ रहा, क्योंकि गेंद में जब हाइट फैक्टर सुनील तांडेल ज्यादा होती है तो जाकर गेंद को वाइड करा देते हैं। सर के ऊपर से जब गेंद निकलती है तो वाइड, क्योंकि जब गेंद खिलाड़ी के सामने से किस तरह से गुजरती है, सामने से सर के सामने या फिर सर के ऊपर, बाद में कितनी भी हाइट ले उसका कोई मतलब नहीं होता। और सही डिसीजन यहाँ पर 1 बाउंस का इशारा दिया। सैंडी पार्कर सर हमारे साथ ज्वाइन थे उन्होंने। और यहाँ पर बात करेंगे तो पहला ओवर जारी है। टीम की रन संख्या 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम, मुकाबला बेहतरीन होगा। इस बार इनसाइड आउट, कमाल की शॉट, एक्स्ट्रा कवर में धन 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 करती हुई गेंद, बाउंड्री लाइन के बाद 4 रन, अंतिम गेंद के ऊपर चौका। और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 11 रन। अतिथि मेहमान आदरणीय राजेश शाह साहब, सुप्रसिद्ध बिल्डर्स और विकी शेठ अरोरा इस प्रतियोगिता से बिल्कुल यहाँ पर आप आए, बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए अच्छा योगदान दिया, इसलिए एक बार फिर से हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका यहाँ पर हम आभार व्यक्त करते हैं। कमेंट्री बॉक्स योगेश मणिभी। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है, 11 रन बन चुके। पहले ओवर में आप जीत की बात करेंगे तो यहां से 33 रन की आवश्यकता है आने वाली 24 गेंदों के ऊपर। गणेश शेठ शेलार इनकी तरफ से लगातार 3 गेंद 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 3000 रुपए का इनाम है। और बिल्कुल हमारे बाबू शेठ पाटिल यानी कि ब्रजेश दादा पाटिल मुकाबला ऑनलाइन देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे। साथ साथ हम बात करेंगे तो हमारे हरित दादा पाटिल मुकाबला देख रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। तो बिल्कुल अडिवली टीम को सपोर्ट कर रहे हैं पूरे हमारे रुशाल दादा पाटिल। काफी खुश है क्योंकि जमाई है इस गांव के, काफी खुश, चेहरे के ऊपर काफी मुस्कुराहट है। रनों की बात करेंगे तो पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद 11 रन बने और अब 33 की आवश्यकता है। ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो दीपक आ चुके गेंदबाजी के लिए। चलो वक्त के साथ चलना है, हम पर इस बात के ऊपर गौर करें। तो गेंदबाज दूसरा ओवर के लिए यहाँ पर दीपक आ चुके हैं। पहली गेंद डायरेक्ट हिट की कोशिश थी, शायद डायरेक्ट हिट होता तो मामला बन सकता था, मगर 1 रन यहां से प्राप्त होता। ओवर इस 1 रन के साथ रन संख्या 12 रन के ऊपर। 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर प्रिशा 11 जनमान अडिवली टीम, जिनके सामने 44 रनों का टारगेट है। इसके बाद शो मैच होगा, इस बात के ऊपर गौर करें। और उसके बाद तीसरा मुकाबला। बढ़िया शॉट, ऑन साइड में फ्लिक किया गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में, सीमा रेखा के बाहर 4 रन। इस बार सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है, डायरेक्ट हिट की कोशिश थी और जब तक ओवर थ्रो तब तक 2 रन, 4 सिंगल वहां डबल।
रनों को बचाना होगा क्योंकि टारगेट बड़ी नहीं है, आपको संघर्ष करना होगा क्योंकि आप मुकाबला जीतने के लिए बात करेंगे इस समय टोटल रन की। रन संख्या कुल मिला के 18 रन बने, जीतने के लिए अभी भी 26 की आवश्यकता है। सामने की तरफ गेंद को खेल दिया, इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं, फिर एक बार खराब थ्रो। इसी का नतीजा जहां सिंगल की जगह 2 रन प्राप्त करे अडेवली टीम के बल्लेबाज और 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन पर पहुंची है। आप केवल 24 रन की आवश्यकता है टीम अडेवली टीम को जीतने के लिए। अब यहां पर बात करेंगे तो रांजुली टीम आपको संघर्ष करना पड़ेगा क्योंकि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। आपको संघर्ष करना होगा क्योंकि आप रन चाहिए केवल 24। इस ओवर की बात करेंगे 5 गेंदे यानी कि कुल मिला के 19 गेंदे बची है और 24 रन की केवल आवश्यकता अडेवली क्रिकेट टीम को। ओ पल्लू स्कूप करना चाहते हैं, मिस टाइमिंग, कोई आवश्यकता नहीं थी, सीधे बल्ले से रन आ रहे थे। अंतिम गेंद के ऊपर विकेट और यहां से 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 18 गेंदे, अब 24 की आवश्यकता। जितेंद्र चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर में रन बने हैं 10.00 की औसत से 20 रन आप जीतने के लिए 8.00 की औसत यानी कि 18 गेंदें बची है, 24 की आवश्यकता। हमारे साथ कमेंटर बॉक्स में सिंधे सर भी आ चुके हैं। सिंधे सरकार अगला मुकाबला जरूर कमेंट्री सुनेंगे। शिंदे सरकार महागुरु, हा निश्चित स्वरूपात योगेश मडवी, शिंदे सरकार, सुरेश शिंदे साहेबांची समालोचन त्यांचं सुद्धा आपण इथे ऐकणार आहात। थँक्यू योगेश। तो बिल्कुल यहां पर महागुरु ये मुकाबला बेहतरीन होगा। अभी भी जीतने के लिए 18 गेंदे 24 की आवश्यकता है। संघर्ष करना पड़ेगा टीम जयहरी रांसुरी क्रिकेट टीम को क्योंकि दूसरी तरफ अडेवली टीम मजबूत स्थिति प्राप्त करते हुए। बल्लेबाजों की बात करेंगे, स्ट्राइकर बल्लेबाज करण भाने हैं और दूसरी तरफ जय पाटिल 9 सेकंड के ऊपर है। चलो जल्दबाजी करें रांजुली क्रिकेट टीम और अंपायर इस बात के ऊपर गौर करें क्योंकि 1 ओवर के लिए केवल 5 मिनट का समय दिया जाता है और तकरीबन हम बात करेंगे ना तो 2 ओवर के लिए 11 मिनट हो चुके हैं। 9 मिनट में अब आपको 2 ओवर फेंकने हैं। गेंदबाज तैयार, इस बार बेहतरीन शॉट, पहली गेंद, स्वागत किया गेंदबाज का, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आमचे बालाशेठ धुमाल यांचे पिताश्री वामन शेठ धुमाल यांचं आगमन झालंय। वेलकम, आपलं स्वागत। इकडे फलंदाज बाद विकेट नंबर 2 सलामीवीर करण बॅक टू द डगआउट।
विकेट का पतंग होता हुआ सलामी बल्लेबाज करण भाने के पारी का अंत हुआ। अब नए बल्लेबाज विजय पवार इन एट क्रमांक 4 चौथे नंबर के ऊपर। रांझोली टीम को संघर्ष करना पड़ेगा क्योंकि जीत के लिए अभी भी बात करेंगे तो जरूरत है 20 रन, 16 गेंदें बची है, 16 गेंदें 20 संघर्ष करना पड़ेगा क्योंकि टारगेट बड़ी नहीं है। अब यहां पर विकेटों की जरूरत है, 2 विकेटें। रन संख्या की बात करेंगे तो 24 और जीतने के लिए 16 गेंदें 20। आते ही बड़ी हिट, यह है विजय पवार और इनके बल्ले से पहला छक्का। का स्वागत है। अगला शो मैच जरूर देखने मिलेगा दर्शकों को, बेहतरीन रहेगा अगला मुकाबला। छक्के के साथ रन संख्या तेजी के साथ 30 पर पहुंची जीतने के लिए 14 गेंदें, 15 गेंदें 14। फिर एक बार प्रहार, फिर एक बार गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का सिग्नल, इट्स माइटी हिट। 6 रन छक्के के साथ तेजी के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 36 अर्थात 36 रन, केवल 8 रन की आवश्यकता 14 गेंद में। बैक टू बैक 2 छक्के, आने वाली गेंद के ऊपर छक्का लगाएंगे तो गणेश जी शेलार। चौका है, दर्शक अंपायर चेक करना चाहते हैं या सर दर्शक है क्या वहां पर, ये चेक करना चाहेंगे। ये देखिए स्क्रीन के ऊपर दूध का दूध, पानी का पानी और ये छक्का है। बिल्कुल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट, क्लैरिटी क्वालिटी बेस्ट और क्लियर यहां पर हो चुका है। ये छक्का है और अब 14 गेंद में केवल 8 की आवश्यकता है। जनमान प्रेशा 11 अडिवली टीम पूरी तरह से जीत की कगार पर खड़ी है। खराब गेंद और इसका भरपूर फायदा उठाया। दूसरे रन के पलटना नहीं चाहते, जानते हैं कि यहां पर 1 रन 1+1 रन संख्या आगे बढ़ती हुई 38 रन जीतने के लिए अब केवल 6 रन की आवश्यकता 14 गेंद के ऊपर। अगली गेंद प्रीट होगी। बल्लेबाज की बात करेंगे तो जय पाटिल पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर आएंगे। चलो अगला मुकाबला शो मैच है, दोनों टीमें रेडी रहना है। आपको पूरा ड्रेस कोड, शूज भी पहन के एकदम टकाटक बन के आपको मैदान के अंदर जाना है। प्रीट वाली गेंद थी, बिल्कुल यहां पर बीट हुए और डॉट की समाप्ति। 13 गेंदें अब जो बची है, 6 की आवश्यकता। तो गेंदबाज अच्छी गेंद, यहां पर बीट हुए फील्डर बैकवर्ड पॉइंट के शॉट लेग के खिलाड़ी थे। जब तक गेंद को उठाए फेंके 2 रन आए और इसी के साथ ओवर की समाप्ति। अब बचे 12 गेंदे, केवल 4 रन की आवश्यकता, टोटल रन संख्या 40। सन्माननीय विजेंद्र चौधरी यांच्या वतीने स्पर्धेकरता 3000 रुपयाचं सहकारी ते प्राप्त झालेले आहे। दादा मनपूर्वक आपलं आम्ही आभार व्यक्त करतो। ऋषल पाटीलचं आपण संगीत ऐकलं। या स्पर्धेसाठी ग्राउंड बनवण्यासाठी संपूर्ण पाणी व्यवस्था अर्थात टँकर सेवा ऋषल पाटील घोट यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। हो टू योगेश मडवी। 4 रन की केवल आवश्यकता है, 12 गेंदें बची है। सामने बल्लेबाज विजय पवार, नाम ही विजय है।
और ये विजय हासिल किया प्रीशा 11 जानमान अडोली टीम ने। छक्के के साथ मुकाबला जीत लिया मैदान के अंदर और इस मुकाबले के हीरो बनेंगे। कहते हैं कि मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है और प्रभाकर भाने 2 ओवर पे के 10 रन देकर 3 सफलता प्राप्त की। प्रभाकर भाने बने मॅन ऑफ द मॅच। आइए तर प्रभाकर ठरते या सामन्याचा हिरो विजेंद्र चौधरी यांचा सन्मानित केला जाईल। या ऋषल पाटील यांच्या शुभास्ते विजेंद्र चौधरी यांचा यथोचित सन्मानित केला जाईल।